कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अवमान केल्याप्रकरणी 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून त्याला अंतरिम दिलासा मिळालाय। कुणाल कामराला अटक न करण्याचे आदेश मद्रास कोर्टानं दिलेत। त्याला मिळणाऱ्या धमक्यांमुळे जीवाला धोका असल्याचा दावा कामराकडून कोर्टात करण्यात आला होता। दरम्यान कुणाल कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे। त्याला आतापर्यंत खार पोलिसांनी 2 वेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावलंय। कामरावर दाखल गुन्ह्याप्रकरणी मुंबईत येऊन रितसर जामीन मिळवणं गरजेचं आहे। तर कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ अशी धमकी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली होती आणि यावरून आता ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला। कामराला अशा पद्धतीने शिक्षा देत असाल तर गद्दारीची फासावर लटकवण्याची शिक्षा मान्य आहे का असा खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर ह्यो कामरा कुठल्या गल्ली बोळात आणि बिळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे। पण मंत्री म्हणून आम्हाला ते करता येत नसल्यामुळे मर्यादा आहेत। आम्ही आता पोलिसाला सांगू की आमच्या सुद्धा सहनशीलतेचा अंत बघू नका, त्याला आता आहे तिथून उचला आणि मग पोलिसांची टायरातली जी भूमिका असती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या टायरातल्या प्रसाद त्याला एकदा द्या हे आता सांगावं लागेल पोलिसांना। एकदा जर जशा पद्धतीने प्रशांतला आणून पोलिसांनी 3rd डिग्री दाखवली, सकाळपर्यंत त्याची चौकशी केली, तशाच पद्धतीने या कुणाल कामराला आणलं पाहिजे आणि मुंबई पोलिसांनी बरोबर त्याच्याकडनं उघडून घेतलं पाहिजे की नक्की कशाच्या माध्यमातून आणि कोणाच्या सांगण्यावरनं तो अशा प्रकारचा स्टेटमेंट करतो आणि राज्यामध्ये अशा प्रकारचं चांगलं असलेलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतो हे त्याच्याकडनं जाणून घेतलं पाहिजे आणि आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे। सगळे सत्तेचे मस्त आहेत। आता जर कोणी 3rd डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे। तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर। गद्दाराला ही शिक्षा आहे। जर तुम्ही कुणाल कामराला त्या पद्धतीनं शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं, तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा ही या पद्धतीच्या 100 फटके आणि मग फासावर लटकवायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।